बघा तू बावट, मी चाललो वरती. चल ना यार कुठेतरी फिरायला. तुला शेवटची वॉर्निंग आहे, याच्यानंतर जर तू फिरायचा टॉपिक काढला ते या गच्चीवर थाळ कशी आणणार आहे? तुला गच्चीवर नेतो मस्त पैकी बाहेरचं वातावरण दाखवतो. अरे काय Past 10. I ran away with my life, fast forward. Never. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर आता माझी अंघोळ वगैरे झालेली आहे, जेवण झालेलं आहे आणि आता आहे ना ऋषी पण उठलेला आहे. तर आता मला आहे ना ऋषीसाठी जेवायला वरती घेऊन जायचंय. त्याचे इतके नाटकं राहता माहितीत का, तो जर घरी असला ना तो खाली येतच नाही, वरतीच लागतं त्याला सर्व, पाणी जेवण वगैरे सर्व वरती लागतं. तर मी आता त्याच्यासाठी ना जेवायचं वरती घेऊन जाते. तुझ्या नाकाच्या बाजूला काय झालं? काय हे का? हा. अरे यार काहीतरी चावलं तिथं, मच्छर वगैरे. अरे वेगळंच दिसतंय म्हणून. हा इथं फुगलं ते एकदम. काय चावलं काय माहिती. आता मी ऋषीचं पूर्ण ताट तयार केलेलं आहे, एवढं घेऊन जाते काय माहिती याच्यातलं तो काय काय खातो काय नाही. पण दही तर मी त्याला 100% खायला लावणार, कारण की इतकी गरमी होते माहिती का. मी पण दही खूप खाते आणि तुम्ही पण उन्हाळ्यामध्ये ना दही खूप खात जा. आज आपण मँगो लस्सी करू. हा यार कालच बनवायची होती आपल्याला. मँगो पण आहे, दही नाहीये, दही आणावं लागेल. आणावं लागेल. मग आपण मस्त मँगो लस्सी बनवू. आता ऋषीचं पण आवरलेलं ऋषी ना नवीन टीव्हीवर आपले ब्लॉगच बघतोय. मस्त आहे, व्ह्यू एकदम भारी. असं मस्त इथं रिलॅक्स बसता येतं, बघता येतं. म्हणजे पहिल्या टीव्हीला आपण तेवढं एन्जॉय केलं नाही, ह्या टीव्हीला त्याच्यापेक्षा जास्त एन्जॉय करतोय, कारण ती नवीन आहे. हा नवीन आहे. पहिले तर वाटायचे हा जाऊ दे आपल्या जुन्याच घरची टीव्ही आहे, काय एखाद्या वेळेस बघितलं झालं. बट आता तर मी तिला कंटिन्यू बघतोय, कंटिन्यू आपले व्लॉगच चालू आहे टीव्हीवर. त्याचं मनच भरत नाही ते. याच्यातली क्वालिटी भारी वाटते ना पण मस्त पहिल्यापेक्षा. आता आहे ना मी ते सिनेमॅटिक मोड ऑन केलेला आहे ना, त्याच्यामुळे अजून इन्हान्स झाली ती क्वालिटी. पण आता मला खूप जास्त भूक लागलेली आहे, मस्त पैकी पोटोबा करून घेऊ. इथं काय आहे, कुटके आहे, दही आहे, याच्यात दही आणि साखर आहे. हे दही आणि साखर आहे ना? दही आणि मीठ टाकलेले, साखर नको खाऊ. ओके. आणि हे मटकी आहे, पोळी आहे. पोळी. अजून काही लागलं तर मला सांग, मी आणून देईल. आणि ते तिकडे पाणी पण ठेवलेलं आहे. हेच किती झालं, पाणीच हवंय फक्त मला बस. हे आहे ना पाणी, ते तर येऊ संपल. पाणी भरून आणणार होते यार मी, पण राहून गेलं माझ्याकडनं. आणि मला आता आहे ना कपड्यांच्या घड्या करून ठेवायचे आहे यार. रोज घड्या करते मी कपड्यांची, येतात कुठून एवढे कपडे? नुसते कपडे कपडे झालेले. आमचे टेडी बघा किती क्यूट बसलेले, ते पण टीव्ही बघतायत. गोड बसलेले आहेत ना ते, वाव. असं वाटतं हा पप्पा आहे आणि हे त्याचा बाळ आहे. आता दुपारचे 3 वाजलेले आहे आणि आता ऋषी सरांची फरमाईश आलेली आहे, त्यांना मँगो शेक प्यायचा आहे. सो आपण बघूया सर्व सामान आहे का. दूध तर भेटलेलं आहे आणि आंबे पण आहेत खूप सारे. आता मी मँगो ज्यूस बनवत होते आणि जे उरलेलं राहतं ना ते मी याला खायला दिलेलं आहे. आम्ही स्पेशल माणूस ठेवलेला आहे ते सर्व खायसाठी. जाऊ दे ना, ते पण खायचंच राहतं आणि खायला. बरे, वेस्ट केल्यापेक्षा खाल्लेलं कधी उत्तम. सांगू नको फक्त खाली, सगळं खाऊन घे. त्याच्यासाठी बघ मी किती वाढून ठेवलेलं आहे खायसाठी. वा 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 वा, व्हेरी गुड हर्षद, व्हेरी गुड. गुड 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 गुड. थोडं उरलं तर मला पण दे. तुला नाही आवडत ना म्हणून तुला नाही दिलं मी. आवडतं मला, कोण नाही म्हटलं. त्या दिवशी म्हटलं नाही खायचं मला म्हणे. तू कोय म्हंटली ती, मला कोय नाही आवडत, कारण कोय ना थोडी आंबट लागते. मग कोयाच आहे फक्त हिच्यात, बाकी हे काही नाहीये. आमचा मँगो शेक तयार झालेला आहे आणि ऋषी बघा त्याला किती मस्त सजवून खातोय. मस्त चॉकलेट टाकले त्याच्यात, चेरी टाकलेली आहे. माझा मँगो शेक तर पूर्ण संपलेला आहे. ऋषीचा काय विचार आहे काय माहिती, एवढं बनवायला लावलं पण काहीच पित नाहीये. आवडला नाही तुला? नाही थोडस अजून मेल्ट होते तो झाला. हर्षद कसा आलाय? एकदम भारी, एक नंबर. थँक्यू. आणि आता आहे ना आम्ही टीव्हीवर मस्त पिक्चर बघणार आहे. आता आहे ना मी मस्त पैकी गुलाबजाम खाते. आम्ही ना कुंतलगिरीला गेलो होतो ना, तिथून मस्त ताजा ताजा खवा आणला होता, त्याच्या आता आहे ना गुलाबजाम केलेले आईंनी. सो आता ते गुलाबजाम खाते. आणि ऋषी ना कधी मोठा होणार आहे मला कळतच नाही, अजून पण कार्टून बघतोय. हा कधी होणार आहे हा मोठा? आणि तू कधी सांगा बरं पटकन. काय शेवटी गुलाबजामुनला गुलाबजाम म्हणती? गुलाबजामच म्हणतात ना, गुलाबजामुन थोडी म्हणतात. गुलाबजामुन असतं ते. ते हिंदीमध्ये असतं जामून, गुलाबजाम मराठी शब्द. बघ ते काय कार्टून लावलेले, मला टीव्ही बघायचं यार. म्हणत जा. जा यार तू. मला की नाही मस्त पिक्चर बघायचा होता, असं मस्त थ्रिलर नाहीतर काहीतरी. याने काय लावून ठेवलेले मधमाशा. बघा तू बावट, मी चाललो वरती. मला तर माझे काम आहे. अरे बापरे, काय काम आहे तुला सकाळपासून? काय काम केले तू? ब्लॉग एडिट करायचा, मला माझे काम पडले. अगं बाई. थोड्या वेळ बघू, त्याच्यात पण मला पिक्चर बघायला बघ पिक्चर. मी चाललो वरती, माझा वरती टीव्ही ना म्हणून चाललाय तो बामट्या. बावला ऋषी तू तर ताना गेला होता ना वरती, का आला आता? कोण नादी लागल भाऊ, मला काय नाही. खाली काय काम आहे तुला? पोटोबा थोडंफार फ्रीज मध्ये सामानलं पडतं, काही खाण्यासाठी शोधणं पडतं. चॉकलेट खातोय बस, बाकी तर काहीच नाही. एकदा संपलं ना त्या चॉकलेट की मी चॉकलेट खाणारच नाही. संपल्यावर कसं खाणार आहे तू तसं तेच पण? तर तुला सांगतोय ना. एवढं फिरून आलोय ना तर घरात आता राहूच वाटत नाही, नुसतं बोर होतंय नाही का. असं फिरतच राह वाटतंय मस्त. नाही मला तर घरात मस्त वाटतंय, पण
तू पण बघ, ट्राय कर, तुला पण घरात छान वाटेल. नाही केलं ट्राय, नाही वाटत आहे. मग आता काय ऍडजस्ट तर करणं पडेल बाबा. फिरायला जायची फिलिंग येते मला. मला 10 नंबरची चप्पल येते बरं का. हा का, येत असेल ना मग मी काय करू? तुला चांगलं वाटेल का काय 10 नंबरची चप्पल? नको, ती तुझ्या पायातच छान दिसतीये. मग कुठं छान वाटतं पण? घरात छान वाटतं ना? हा घरात नाही, घरात छान वाटते. वाव किती छान आहे, थंडगार मस्त एसी वगैरे इथं. थोडस बाहेर पण गेलं तर चालतं, पण हे काय हे सिक्युरिटी का? असेच टांगलेले पकड. अजून टांगले का, टांगले का माहिती त्यांना. ऋषी, मी तुला सिरियसली बोलते, काय चल ना यार कुठेतरी फिरायला. हे बघ, तुला शेवटची वॉर्निंग हा. याच्यानंतर जर तू फिरायचा टॉपिक काढला तर बघ लय महागात पडेल तुला. काय मागत पडल? येच ना, फिरायला जाणं किती महागात पडेल आपल्याला. येणे स्वस्तात काहीतरी बघ ना. स्वस्तात आपण घरात राहू, मस्त पैकी मॅगी आणू, 20 रुपयाची मॅगी खाऊ, एन्जॉय करू. तुला गच्चीवर नेतो आणि फील देतो बाहेरचा पूर्ण. तुला गच्चीवर नेतो, मस्त पैकी बाहेरचं वातावरण दाखवतो. अरे काय खतरनाक वातावरण आपल्याकडे. काय खतरनाक गरमी आहे खतरनाक गच्चीवर. गरमी आहे. अरे इकडे माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? तुला फिरायला यायचंय ना? हा. फिरायला यायचंय ना तुला? हा. चल तुला फिरायला येतो. उघड हे उघड. इकडे कुठे? चल ना फिरायला नेतो तुला. थांब, मी आपली थार घेऊन आलो हा. अरे वेड्या, पण तू या गच्चीवर थार कशी आणणार आहे? तुला फिरायचं थार मध्ये बसून? हो. बसशील ना थार मध्ये? हा, थार मध्येच. दरवाजा उघडलाय. बस बस, लगेच फिरायला नेतो तुला. काय झाडी, तिकडं पलीकडं डोंगर, हवा, एक नंबर. तूच जा फिरायला या थार मध्ये बसून. पण वरती पळत पळत आलो आणि थकलो. मला पळत आणलं वरतून. अर्धा दिन आता गाडीत एसी ऑन करतो, मस्त एसीची हवा का. बसलो. तूच खा हवा, हे तूच बघ, खा. किती मोठं सनरूफ आहे आपल्या थारला. कशी आहे आपली थार? हे बघ चालती पण. मटकतोय त्या गाडीवर, काय मटकतोय त्या गाडीवर. बस मटकते मी कशाला मटकू? फिरायचं होतं ना तुला, फिरणं बघ ना काय भारी व्ह्यू आहे. चल गच्चीवर तुला व्ह्यू दाखवतो अजून बाहेर. चल. फिरायच्या नावाखाली ना आम्हाला गच्चीवर घेऊन आलेला आहे. पण ठीक आहे, छान वाटतंय हा. गच्चीवर आपण खरंच छान येतच नाही वाटतंय. यार. आपण आलो पाहिजे गच्चीवर. आता पावसाळा राहील ना, थोडं पावसाचं असं ढगाळ वातावरण झालं ना की आपण गच्चीवर येत जाऊ. आणि मस्त मॅगी बनवून आणत जाऊ. हा, उन्हाळ्याचं तर गच्चीवर काही राहत नाही एवढं, पण जेव्हा असं आभाळ वगैरे येईल ना तेव्हा विचार करणं काय भारी वाटेल. हे बघ, असं मस्त सगळं आभाळ दिसत आणि त्या साईडला डोंगर आणि ते बारीक बारीक पाऊस येईल ना तेव्हा एकदम मजा येईल. भारी वाटतं. गच्चीवर मस्त हवा सुटलेली येते. आणि काय आलं, आपल्या सोलारमुळे आहे ना इथं चांगली शॅडो राहते, त्याच्यामुळे आपलं घर आहे ना जास्त गरम नाही होत. कधीच आपल्या घरामध्ये कुठल्याच बेडरूम मध्ये गरम होत नाही. त्याचं रिझन आहे सोलार आहे. सोलारमुळे शॅडो पडती आणि प्रत्येक याच्यात आपलं एसी पण आहे ना, त्याच्यामुळे सगळं कूल आहे. मध्ये मस्तपैकी केरळ, मुन्नार सगळ्या फील आहे. बरोबर आहे की नाही? असं वाटतं आपण मनालीला आलेलो आहे. आता हर्षद, आई, पप्पा तयार होऊन कुठे निघाले? जेवायला. अरे कुठं चालले तुम्ही जेवायला? आमच्या सरांकडे. सरांकडे? सरांनी ठेवलंय काही धोंड्याचं जेवण? सगळ्या स्टुडंटला बोलवलं त्यांच्या सरांनी. अरे वा, किती भारी गेट टुगेदर ठेवलं. आमचे सर कधी बोलवतील काय माहिती. ब्लॉग बघत असेल तर बोलवा आम्हाला धोंड्यात जेवायला. कपल लागतं झालं. नाही कपल नाही, लग्न झालेलं. असं तुमच्या लग्न झाले झालं का? मग त्यांच्या ह्याच्यात कोणतं लग्न ना झालेलं असेल बरं आता? ते पण आहे. नाही पण मग हा कसं काय? म्हणजे त्यांचे पोरं पण सांगितलेले आहे, मग लग्न झालेले पोरं पण घेऊन या. तू काय हा सॉरी, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना पोरं झालेले असेल त्या पोरांना पण घेऊन या. यांनी काय केलं बघ ना. काय? घामाला असेल म्हणजे तोंड धुतलं असेल, कोरडं केलं आणि लगेच लगेच powder लावली. डाग पडले. कोरडा नाही, आता घामाला म्हणे. अरे नाही, white white नाही, झालं तू face ओल्या सगळं. चेहऱ्यावर पावडर लावलेलं त्याच्यामुळे असं पांढरं झालेलं आहे. आणि ते नाकाला बघ काय लावून घेतलं. जाऊ दे, तुम्ही कुठे गेले फिरायला आता? मनाली फिरून आलो आम्ही. फिरून आलो कोणत्या गाडीत? थार मध्ये. बापरे. खरं सिरियसली. हा खरं ना. तुला पण यायचंय का आमच्यासोबत फिरायला? चालेल, तुम्ही आता जाऊन या, जेवण करून या, मग फिरायला नेते. तर आता हे सगळे तयार झालेले आहे ना, तर पप्पाचं चालू आहे फोटो काढा. एवढा मोठा ब्लॉग आहे, ब्लॉग मध्ये येत आहे तुम्ही. पप्पाची ना ढेरी ना थोडं एक्सरसाइज पप्पाला करायला लागणार आहे. मी काय सांगेल, पप्पा काय बरं पप्पाच्या फोन मध्ये काढायला लावतो माहिती का? आपल्या फोन मध्ये काढले मग ते बोर करते, मला पाठव. त्यांना माहिती आहे काही फोटो पाठवत नाही. इट्स बेटर तुटका मुटका कसा का होत नाही, आपल्या फोन मध्ये फोटो काढून घेते. मम्मीला म्हटलं मी तू ड्रेस का नाही घालून चालली, साडी का घातली? म्हणजे नाही म्हणे आम्ही पोरीने ठरवलं म्हणे साड्या घालून यायचं. म्हटलं आमचं पोरी राहिला का? बया झाल्या बया, 2 वर्षांनी म्हातारे होणार आहे.
पोरी पोरी ठरवलं साड्या घालून जाऊ म्हणजे. बर तुम्ही पोरी आणि पप्पा पप्पा पोरं पोरी आम्ही म्हणजे मैत्रिणी पोरी पोरी झाली. पोरी आल्या. आणि तुमचे नवरे काय झाले पोरं आई पप्पा सर्व बाहेर गेलेले आहे, घरी फक्त आम्ही दोघच आहोत. तर काय बनवायचं आज जेवायला? यार परत आलो आपण दोघच, 2 जणांचं जेवण ना मला सुधरतच नाही. बाई मग काय उपाशी मारती मला? नाही तू सांग, मी बनवणार आहे. मी असं नाही म्हणत तुझ्यासाठी बनवणार नाही, बनवणार आहे. तू सांग. सोपं सांगतो. वरण, हा भात, हा पोळी, हा पापड, सॉल्ट. एवढं सोपं? सोपं. बस. तुला त्रासच नको. एवढं सिंपल. ओके. तर आता आमचा स्वयंपाक पण झालेला आणि ऋषी आणि अमोल इथे जेवायला पण बसलेले. आज बनवलेले वरण, भात, पोळी आणि बटाट्याचे काप बनवलेले. कसे लागतात ते? बटाट्याची काप एकदम मस्त आहे. बटाट्याचे कापच म्हणतात त्याला. हसायला काय झालं? काप कसं म्हणू शकता? बटाट्याचे कापच म्हणतात ते. तुम्ही खाल्लेले हा. गरीब लोकं आहे. गरीब लोक आहे ना तुम्ही म्हणून. याला काय म्हणतो माहिती का? बटाटा रवा फ्राय. हम्म. खरंच आणि हे बटाट्याचे काप हे मराठीत झालं, ते तू इंग्लिश मध्ये सांगितलं बस. मी रवा फ्राय म्हणलो ना. इंग्लिश कसं काय? रवा फ्राय काय असतं? रवा इंग्लिश असतं. तळलेलं. बटाटा रवा तळलेलं. बर ठीक आहे बाबा, तेलात नाही तळलेले ते, शालो फ्राय केलेले. हा मग शालो म्हणजे काय तेच मराठी सांग मग आता. कमी तेलात तळणं. हा. तो बटाटा कमी तेलात तळलेलं रवा. बर ठीक आहे भाऊ, खाय. चांगलं लागतंय ना? बस. आता आमचे जेवण झालेले आहे आणि आता वेळ झालेली ब्लॉग एंड करायची. होप्स तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. From nothing, life changes, just open the door. One thing's certain, I'll always be your